एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. ललिताने माझी माफी मागितली, 100% नाटकच होत. जाम ढोंगी बाई आहे ती. माझ्यासारख्या लहान बाईसमोर नाक रगडणार नाही याची खात्री आहे मला. देशपांड्यांच्या घरी जायला तिला सोबत हवी होती म्हणून नेलं तिने मला तिथे. तिथे मी जरा गप्प बसले तर कसली कासावीस झाली होती. तर क्षीरसागरांची सांगितलेली गोष्ट तरी खरी होती खोटी होती देवाला माहिती ग बाई. वच्छा, ते औषध आणले तुमचे? स्वभावाला औषधच नाहीये तिच्या, म्हणून तर विचारात पडले मी. हे घ्या उरलेले पैसे. पैशाचाच खेळ आहे सारा. अहो आता असं काय बोलताय? काही औषधांचे भाव वाढलेत आता. भाव तर वाढलेलाच आहे तिचा, तोरा जात नाहीये नाकावरचा. अहो वच्छा, त्या कोणाबद्दल बोलताय तुम्ही? हो आत्या. काय काही गडबड झाली का? औषध आणायला गेलेलं ना नंदूचे बाबा? अहो आत्या, तेच तर सांगतोय मागच पासून. तुमचं लक्ष कुठं आहे माझ्याकडं? काही बडबडले का मी? हा, काहीतरी नाकावरचा त्वरा जात नाही, पैशाचीच नाटक आहेत सगळी, असं काहीतरी बडबडत होते तुम्ही. काय सांगू नंदूचे बाबा, डोकं फिरवलं होतं ललिताबाईंनी. जाम ढोंगीपणा करते हा ती. यावेळेला तर देशपांड्यांना सुद्धा गुंडाळलं तिने. नाही नाही आत्या, ती बाई तुमच्या समोर ढोंगीपणा करू शकते, देशपांड्या समोर नाही. मलाही तसंच वाटत होतं, म्हणून तर नेलं मी तिला तिथे. हो, पण तुमच्या समोर जे बोलली होती ना, ती तिकडे पण तीच बोलली ना. मग आता कसली शंका आहे तुमच्या मनात? काही सांगता येत नाही. तरी पण मला असं वाटतंय की काहीतरी नवीन खेळ खेळते ही ललिता, आणि यावेळी देशपांड्यांसमोर टाकलाय तिने डाव. माझ्या घरात एवढी मोठी गोष्ट घडली आणि मलाच माहित नाहीये. आजी, आई बाबा म्हणजे यांचे आई बाबा चिडलेत का ग आपल्यावर? नाही, त्यांनी वसंताला सांगितलं तेव्हा मी नव्हते का तिथे, पण त्यांच्या मनात ही शंका येणं शक्यच आहे ना ग, की आपल्यामुळं त्यांच्यावर हे संकट आलं. नाही, पण मला एक कळत नाहीये. थांब, मला बोलू दे. तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण की तुमचे आनंदाचे हसण्या खेळण्याचे दिवस आहेत. अशात तुम्हाला हे सगळं कळलं. तुमच्यावर अचानक दडपण येऊ नये म्हणून मला सविस्तर सांगावं लागलं. दडपण तर आलंच आहे ग आजी. अगं पण मग अंजली आणि वसंतावर किती आलं असेल. झोप उडाली आहे ग त्यांची. वसंतानी घरात कोणाला सांगू नका म्हणून सांगितलंय. त्यावरून पुन्हा गैरसमज आणि रडारड चाललीये घरामध्ये.
कुणाची रडारड? हेमंत आणि अनिताला माहिती नव्हतं ना ग हे, त्यामुळे राहू दे. तू कसला विचार करतोयस बाबा? एवढी मोठी गोष्ट आईने लपवली माझ्यापासून, मलाच सांगितलं नाही. प्लीज आता तुम्ही त्यांच्यावर चिडू नका. मी चिडत नाहीये, मी हर्ट झालोय. तुम्ही हे असं सगळं बोलून कॉम्प्लिकेशन्स वाढवू नका प्लीज. कसे नको वाढवू कॉम्प्लिकेशन्स? आई खोटं बोललीये माझ्याशी का? आणि तो जो कोणी माणूस आहे ना, तो सापडला नाही तर काय होईल माहितीये का? 50 लाख रुपयाची रोकड आणि तुमचे खानदानी सगळे दागिने घेऊन गेलाय तो माणूस. आणि हे सगळं आमच्यामुळे झालंय. प्लीज, तुमचा यात काय दोष? दोष कुणाचाच नाहीये रे. वसंताने आपलं कर्तव्य केलंय, त्यामुळेच बिथरलाय ना तो माणूस. आणि त्याचा सूड उगवतो तो तुमच्या कुटुंबावर. हे सगळं फार चुकीचं झालंय. आणि आईने ही गोष्ट मला सांगितली नाही, हे तर फार चुकीचं केलंय तिने. अरे आई आहे रे ती तुझी, तिच्या मनाचा विचार कर ना. तुला टेन्शन येईल, वाईट वाटेल म्हणून नसेल सांगितलं त्यांनी. एवढं मोठं नुकसान झालंय त्यांचं. तू पण जर त्यांच्यावर रागवलंस तर आम्हाला मेल्यासारखं होईल आणखी. काय ग आजी, आता प्लीज तू रडू नकोस. ऐकताय ना, प्लीज चिडू नका आईंवर. आणि हे बघ, तुझ्या घरात सुद्धा कुणाला माहिती नाही बरं का. कुणाला सांगू नकोस बरं का बाळा. शी, किती धूळ आहे इथे. बाळू, बाळू. बाळू नाहीये घरात, कुठं गेलाय? बाजारात गेलाय. घरच्या सुनेचं नाही लक्ष घराकडे. बाळूला काय बोलणार? बघताय ना, इतका वेळ झाला तरी मॅडम आलेला नाहीत घरात अजून. आता येतील, डायरेक्ट बसेल आहे त्या ताटावर जेवायला. ललिता, अगं काय झालंय काय तुला? काही झालेलं नाही वहिनी. आणि मी खोटं बोलतेय का? आले. हे काय हातात? आई मिठाई आणली होती थोडी. निलिमा, घरातल्या दिवाळीच्या मिठाईला उठाव नाहीये, त्याच्यात ह्याची भर कशाला आणखीन? जरा ना संसाराकडे लक्ष द्या. म्हणजे कुठे आणि कसा खर्च करायचा ना ते लक्षात येईल तुमच्या. चुकलंच आमचं, माफ करा. नर्सरीची पहिली मिळकत मिळाली ना, म्हणून म्हटलं ती मिठाई सोबत देऊया. हो का? मग बरं झालं आणलीस मिठाई. दे बहिणी, ठेवता जरा. हो. मग किती झाली पहिली कमाई? 20,000. $20,000? तुला दिलेले 5 लाख जर व्याजी लावले असते ना, तर ह्यापेक्षा जास्ती पैसे आले असते. आई, पण बिझनेस नवीन आहे ना. काहीतरी कारण असणारच तुमच्याकडे सांगायला. चूकच झाली माझी. उगाच पैसे दिले मी तुम्हाला. आई, थोडासा वेळ दे ना आम्हाला.
निरंजना रे, तोच तर नाहीये माझ्याकडे. तू ह्या वर्षी पेरणार, मग पुढल्या वर्षी उगवणार. तेवढा वेळ आहे का रे आपल्याकडे? ललिता, तू नको का इतके टाकून बोलूस. दिसतंय ना आपल्याला किती कष्ट करतायत दोघं. वहिनी प्लीज, आता तुम्ही दोघं जमिनीला चिकटूनच उभे राहणार आहात का? जा फ्रेश व्हा. की तव्यावरची गरम पोळी मीच पाण्यात वाढायची तुमच्या? नाही. जा. ललिता, काय झालंय काय तुला? 2 दिवसांपासून बघतीये मी, काहीतरी बिनसलंय तुझं. माधव भाऊजी सुद्धा सैरभैर वाटतायत मला. डिस्टर्ब तर होणारच ना. त्यांच्या जागी दुसरं कुणीही असतं ना तरी डिस्टर्बच झालं असतं. असं कुणीतरी घरात शिरणं, ब्लॅकमेल करणं, 50 लाख रुपये, लाखो रुपयांचे दागिने घेऊन जाणं, इट्स नॉट अ जोक. आई बाबांनी मला सगळं वेळी सांगितलं असतं ना, हे सगळं काही घडलंच नसतं. मी त्या माणसाचा गळा पकडला असता, तो तुरुंगात असता आता. अहो, त्या माणसाने ब्लॅकचे पैसे तुमच्या घरात ठेवलेत म्हणून घाबरले असतील आई बाबा. त्यात घाबरायचं काय होतं? पण हो, असं काय करताय? तो पैसा त्या माणसाचा, ह्याचं काहीच प्रूफ नव्हतं आपल्याकडे. आणि अशात तुम्ही चिडून काही केलं असतं तर आई बाबाच अडकले नसते का? मी काय वेड आहे का असं काय करायला? आई वडील आहेत ते माझे. तुम्ही प्लीज शांत व्हा, चिडू नका आणि आई बाबांनाही काही बोलू नका. तुम्हाला माहितीये, हे सगळं कळल्यावर ना माझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदर वाढलाय. एवढं सगळं झालं तरी माझ्या बाबांना दोष नाही दिला त्यांनी. ते बाबांना दोष का देतील? बाबांनी जे काही केलं योग्य केलं, कायद्यात राहून केलं. आणि आता असंही आपण एक कुटुंब आहोत ना. बाबांना दोष द्यायचा प्रश्न येतो कुठे इथे? बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पण हे असं काही झालं ना की लोक रक्ताच्या नात्यातल्या माणसांना सुद्धा दोषी धरतात. हे सगळं माझ्या बाबांमुळे झालंय ना. बाबा तिथे गेले नसते तर त्या माणसाने तुमच्या आई वडिलांवर राग काढलाच नसता. मला ना फार वाईट वाटतं. मी नसते ना तुमच्या आयुष्यात तर काही घडलंच नसतं असं. प्लीज असं वेळासारखं बोलायचं नाही. तू आहेस ना आता माझ्या जगात. तू जग झालीस माझं. आता जे काही होईल ना ते आपण दोघे मिळून फेस करू, दोघे मिळून लढू. अशी रडूबाई होऊ नकोस. खरं तर मला रडावंसं वाटतंय. प्लीज प्लीज असं काही बोलू नका. या सगळ्यात तुम्हीच माझी ताकद आहात. तुम्ही आणि माझे बाबा. तुम्हाला खचलेलं नाही बघू शकत मी. आणि माझी ताकद तुम्ही दोघी आहात. तू आणि आई. स्वतःवर नाही इतका आईवर विश्वास आहे माझा. आणि तो जर मोडला ना तर मी मोडून पडेन. प्लीज प्लीज असं काही बोलू नका. प्लीज शांत व्हा आणि लवकर घरी जा. मी वाट पाहत असते. कधी कधी मी ताट मानेने उभं राहू शकेन आई समोर. आता तर तुम्ही तुमच्या पायावर उभे आहात, तुमच्या आवडीचं काम करताय.
तरी तुम्ही इतके उदास का आहात? कुठे जमले मला स्वतःच्या पायावर उभं राहायला. आजही मी तुझ्या आणि नीलच्या खांद्यावर हात ठेवूनच चाललोय. कशा करणार मी आईच्या अपेक्षा पूर्ण? नक्की कराल. त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप काही चांगलं करून दाखवाल, मला खात्री आहे. आपण आईकडून पैसे घेतले नाही, ही चूकच झाली आपली. असं का म्हणताय तुम्ही? आपण हे कर्ज नाही फेडू शकणार आहे. मला ना माझाच राग यायला लागलाय. आई बाबांनी जन्म दिला, माझं नशीब म्हणून या मोठ्या घरात जन्म घेतला मी. पुढे काय? माझी कर्तबगारी काहीच नाही. असं जगण्यापेक्षा ना तर वेड्यासारखं काहीतरी बोलू नका. आई कसं आणि काय बोलते बघतेस ना तू. बोलतात त्या, हो, पण त्यांचं प्रेमही आहे तुमच्यावर. त्यांना काळजी वाटते तुमची, म्हणूनच त्यांनी पटकन आपल्याला 5 लाख रुपये काढून दिले. बघितलंत ना? पण मी काहीच रिटर्न्स देऊ शकत नाहीये तिला. हो, बिझनेसमध्ये नवीन आहोत आपण. जम बसला की धंदा वाढेल. तिला सुद्धा हेच वाटतं की तिने चूक केली आपल्याला पैसे देऊन. मोठा माणूस बोलणारच. आपण त्यातून धडा घ्यायचा असतो, निराश व्हायचं नसतं. कशी काय इतकी पॉझिटिव्ह राहू शकतेस? माझ्या मनात तर सतत नेगेटिव्ह विचार येत आहेत मगापासून. तुम्ही अपयशामुळे हळवे झाला. आपल्याला यश नक्की मिळेल. आपण खूप कष्ट करू आणि आईनाही दाखवून देऊ त्यांनी आपल्याला पैसे देऊन चूक केलेली नाहीये. असं होईल? नक्की होईल. आता तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते. काय झालं आता? कसल्या टेन्शन मध्ये आहेस तू? सगळे प्रश्न संपल्यासारखं काय विचारताय तुम्ही? जिथे गॅरेज मधनं 40 ते 50 हजार रुपयाचे, तिथे निरंजनी फक्त 20,000 आणून दिलेत. क्षीरसागरांचं काम हो दे, जरा धीर धर. हे म्हणजे बाप मरेल आणि मग शेत मिळेल असं म्हणून हातावर हात धरून वाट बघत बसण्यासारखं आहे. मला आत्ता प्रश्न पडला की घर खर्च कसा चालवू, कुठनं आणू पैसा? प्रश्न आहे खरा गंभीर, पण गोंधळून ते सगळे पैसे खर्च करून टाकले ना, ते जरा चुकलंच आपलं ललित. थोडेसे पैसे तरी लपवून ठेवायला पाहिजे होते. क्षीरसागर उलटल्यापासून मला तर पाटील बिल्डरची भीती वाटायला लागली. याचं काय आता? अगं देशपांडे आपले नातेवाईक आहेत, त्यामुळे तुमचा फायदा होईल असं मधाचं बोट लावलं नाही. पण त्याला खरी परिस्थिती त्याला कळली आणि वरचे 1 कोटी मागितले तर 2 कोटींची प्रॉपर्टी 1 कोटी दिले त्याने. आठवतंय ना? विद्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, तसं झालंय तुमचं. उगाच घाबरताय तुम्ही. पण तो उलटला तर काय करायचं? बस अभद्र बोलू नका हो. क्षीरसागरांचं नाक ठेचलं ना, तसं ह्याचंही ठेचू. मला आत्ता प्रश्न पडलाय की 20,000 मध्ये घर मी कसं चालू? आई, या. आत्ता काय काम आहे तुझं? आम्ही जराही शांतपणे बोलायचंही नाही का? माफ करा आई, 20,000 घर नाही चालणार हे मला पण दिसतंय. त्याबद्दलच बोलायला आले. का 20चे 40 करणार आहेस का तू? तसं नाही, यांच्यामुळे घराचं खूप नुकसान होत आहे. मला माझे दागिने द्या. मला माझे दागिने द्या. ते विकून मी पैसे परत करते. दागिने? हो, यानंतर ते तुमच्याकडे कधीच पैसे मागणार नाही. मी शब्द देते तुम्हाला. अगं असं काय करतेस निलिमा? निरंजन आमचा मुलगा आहे, त्याला पैसे द्यावे लागतात हे दुःख नाही आम्हाला. तो कुठलंही काम नीट करत नाहीये ना, त्याचं दुःख आहे आम्हाला. तुम्ही म्हणताय तसं नाहीये बाबा. आता प्रश्न घर खर्चाच्या पैशांबद्दल आहे, म्हणून मी माझे दागिने मागते. ते विकून मी तुमचे 5 लाख रुपये परत करेन. वहिनी काय बोलतेस तू?
सॉरी भाऊजी, पण आता असं करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये. आम्ही हे पूर्वीही करणारच होतो, पण आईने आम्हाला 5 लाख रुपये दिले आणि ते राहून गेलं. पण आता हे असं किती दिवस चालणार आहे? खरं तर आई बाबांची जबाबदारी आता आम्ही घ्यायला हवी. पण झालंय उलटच. आमचीच जबाबदारी त्यांच्यावर पडली. म्हणून मी ठरवलंय, मी माझे दागिने विकून आईंचे 5 लाख रुपये परत करणार. निलिमा, अगं पण दागिने विकणं हा एकच मार्ग आहे का? आई, दुसरं काय आहे माझ्याकडे? अगं भाऊजी, तुम्ही यांना धीर दिलात म्हणून त्यांच्याकडे उभं राहण्याची हिंमत आली आहे. आता जर ते पुन्हा कोसळले ना, तर ते उभे नाही राहू शकणार. आई, आई प्लीज मला माझे दागिने द्या. आई, तुझे दागिने परत नाही देऊ शकणार. कारण ते नाही आहेत तिच्याकडे.